90 अंश असणारा काटकोन, 90 पेक्षा कमी अंश माप असणारा त्याला म्हणायचं आपल्याला लघुकोन. ठीक आहे. काटकोनला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? राईट अँगल. आणि लघुकोनला काय म्हणलं? ॲक्यूट अँगल. आता 90 पेक्षा जास्त माप असणारा जो आहे त्याला म्हणायचं आहे ऑब्ट्यूज अँगल, ज्याला आपण मराठीमध्ये विशाल कोन असं म्हणतो. मग आता 90 अंश पेक्षा जास्त माप असणारा अँगल कसा काढायचा ते आपण बघूया. आता ही स्केल घेतली तर आपण याची बेसची लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची. बेसची लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर रुलर आपल्याला वरती मूव करून घ्यायची. आता हा 90 पेक्षा जास्त मापाचा असणार आहे. जशी आपण स्केल फिरवू तसं आपल्याला त्या स्केल वरती मध्ये त्याचं माप दिसतंय त्या कोनाचं. तर 105 अंशाचा आपण अँगल काढत आहोत. आपल्याला 90 पेक्षा जास्त मापाचा काढायचं आहे म्हणून आपण 105 अंश त्याचं माप घेतलेलं आहे. आपल्या स्केलचं काम झालं. आपण स्केल ठेवायची बाजूला, मध्ये अँगलची मेजरमेंट घ्यायची आपल्याला 105 डिग्री आणि त्याला नाव आहे मराठीमध्ये विशाल कोन. आणि त्याला आपण म्हणणार आहोत ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे. इथं कोनाचे 3 प्रकार आपण पाहिले. पहिला आहे 90 अंशाचा काटकोन. 90 पेक्षा लहान माप असणारा त्याला म्हणायचं आहे लघुकोन. आणि त्यापेक्षा 90 अंश पेक्षा मोठा असणारा जो आहे त्याला काय म्हणायचंय? विशाल कोन. आता ही असेच अँगल तुम्हाला स्वतःला ड्रॉ करून मला दाखवायचे. ठीक आहे.